काल भाजपच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन तसेच प्रचार शुभारंभ संपन्न झाला। यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, बाळासाहेब होनमोरे, संभाजी अबा पाटील, बाळासाहेब ओमासे, लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील, नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार, विनायक पाटील, संभाजी नागरगोजे तसेच आजी माजी सरपंच, उपसरपंच, मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते, मदनभाऊ गटाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्यकर्ते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद गटातील उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे, पंचायत समितीचे उमेदवार विष्णुपंत आनंदा पाटील तसेच नरवाड पंचायत समिती गणातील उमेदवार रुपाली महेश कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या प्रचार सभेच्या दरम्यान विरोधकांनी चालू केलेली टीका टिप्पणी ही जळफळाटून असल्याचं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी म्हटलंय। विकास काम करत असताना पक्ष, जात पात, धर्म पाहिला नाही। आपल्या लोकांच्या गरजा ओळखून आम्ही बेडक जिल्हा परिषद गटात तसेच मिरज तालुक्याचा विकास केलाय। यावेळी लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील म्हणाले, विरोधक ज्या मंदिरात बसून बोलत होते ते मंदिर सुद्धा भाजपानंच बांधलेलं आहे, त्यामुळे जनता असल्या पोकळ वक्तव्याला बळी पडणार नाही असंही ते म्हणाले। बेडक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अस्मिताताई होनमोरे तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बेडक पंचायत समिती गणाचे आमचे सहकारी बंधू मित्र विष्णुपंत पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नरवाड गणाचे पंचायत समितीचे उमेदवार रुपालीताई कांबळे तसेच या उद्घाटन प्रसंगी प्रचाराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच चारी गावातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, आज मला तर खात्री आहे आज तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे। कारण काल परवा म्हणजे मला वाटतं कालच बाकीच्या विरोधकांच्या सभा आणि प्रचार शुभारंभ झाला। किती लोक होते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। आणि आज आता 10 वाजत आले तरी पण एवढ्या वेळ सुद्धा थांबून हजारांच्या वर इथं ही आपली संख्या आहे। म्हणजे प्रत्येकाने एक 7-7 मतं जरी आणली तरी पण 7-8 हजारच्या वरती उमेदवारांना मतं पडतील। त्यामुळं निश्चितच आपल्या भारतीय जनता पार्टीमधून जे उमेदवार उभे आहेत त्यांचा विजय हा निश्चित आहे। कालच्या सभेला विरोधकांनी विकास कुठं आहे असं काहीतरी विरोधकांनी म्हटलं। विकास जर कळत नसेल त्या माणसाचा विकास दिसणार कसा? ज्या माणसाने ज्या विकास केलेल्या मंदिर मध्ये उभारून भाषण केलं तो विकास सुरेश भाऊंनीच केलेला आहे। आणि आपण त्या मंदिर मध्ये आता जाऊन आलोय, तो विकास आहे का नाही? बेडक मालगाव रस्ता होता का अगोदर? त्याला 5 कोटी जरूर भाऊनी मंजूर केले। बेडक मल्लीवाडी रस्ता होता काय? त्याला 5 कोटीच्या वरती खर्च झाले। बेडक नरवाड रस्ता अगोदर 5 कोटी खर्च झाले, आता 3.5 कोटी आणि पुलाचं काम 1,80,00,000। आता रस्त्याचं काम चालू आहे, पुलाचं काम झालेलं आहे। बेडक मंगसूर रस्ता 10 कोटी, बेडक एंडोली रस्ता तिकडून 5 कोटी झालेत, आता ह्याला 2 कोटी काम चालू आहे। बेडक विजयनगर रस्ता आमचा पाटील रस्ता त्याला 2-2.25 कोटी, आता कामाची सुरुवात। बेडक लोको रस्ता 5 कोटी, बेडक खारेवस्ती लक्ष्मीनगर रस्ता त्याला 5 कोटी मंजूर आहे, ते काम चालू आहे। बेडक चुन्नाभट्टी कंसे जाधव वस्ती त्याला 5 कोटी मंजूर आहे, ते काम चालू आहे। आपली आता पेयजल योजना जवळ 16 कोटी, ते काम पूर्ण होत आहे। मला वाटतं उद्या किंवा परवाशी या फिल्टर प्लांटला पाणी चालू होईल आपलं। काल परवाशीच मीटर जोडलेलं आहे, उद्या किंवा परवाशी भाऊनी कालच त्यांना फोन करून सांगितला की पाण्याची टेस्टिंग घ्यायची आहे। काही कामाला आपल्या काही लोकांच्या मुळेच वेळ लागतो, कामं मंजूर होतात आणि ती कामं 2-2, 3-3 वर्षे पेंडिंग पडतात। त्याला आपण पण जबाबदारी आहोत। काहीतरी काय उमेश पाटलांनी काम मंजूर केलंय म्हणून कोणतरी आडवं पडतंय किंवा बाळासाहेबांनी काम मंजूर केलंय म्हणून कोणतरी आडवं पडतंय। ह्या ज्या गोष्टी होतात त्यामुळे कामाला विलंब होतो आणि विकास लांबणीवर जातो। त्यामुळं माझा तर राजकारणात मी आता आबांच्या मार्गदर्शनाखाली भाऊच्या मार्गदर्शनाखाली राजकारण करतोय। बऱ्यापैकी राजकारण न करता विकास करणंच माझ्या हातनं होतंय। कोणाच्या आडवं पडायचं नाही। कोण विकास आणलाय त्याला काही कागद लागली काय आतापर्यंत ग्रामपंचायत रेकॉर्ड आहे, संभाजीनगरच्या एकनाथ खरे आहेत
कोणी जरी काय कुठला ठराव मागितला तर मी रस्त्यावर सुद्धा सही करून त्यांना देतोय. काम गावात येऊ दे, कुणाच्या काय माध्यमातून येणार, पण आपल्या गावचा विकास होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मग कुठल्या तरी विकासाला आडवं पडायचं किंवा कुणाचं उठवून अर्ज द्यायला लावायचं, अशा काही गोष्टी या 5 वर्षात होत आहेत. आणि गावाची बदनामी त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीला होत आहे. हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. ह्याच्या अगोदर होत नव्हतं, पण काय थोड्या लोकांच्या डोळ्यात खूपच ते उमेश पाटील काय खुपशी नका, पण विकास काम तर होतंय, त्यांच्यामुळे माझं नाव पण मोठं होतंय, त्यामुळे काय अडचण नाही. पण आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही. एवढी संख्या इथं उद्घाटनला आली, शुभारंभला आली म्हणून आपण गाफील राहून चालणार नाही. आपल्याला अजून 5 दिवस आहेत, 5 ते 6 दिवस आहेत. 5 तारखेची निवडणूक 7 तारीख केल्या, त्यामुळे 2 दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळाल्यात. त्यामुळे सगळ्यांनी गाफील न राहता आपले 3 उमेदवार जिल्हा परिषद, बेडक गट, बेडक पंचायत समिती गण आणि नरवड पंचायत समिती गण. नरवडला आमचे सहकारी मित्र मारुती जमादार आहेतच, ते मारुतीच आहेत, त्यामुळे तिथे काही अडचण नाही. विजयनगरला राजू कोरे आहेत, मल्लेवाडीला विनायक दादा आहेत, अरविंद बापू आहेत, सर्वच आमची तिथे टीम आहे. त्यामुळं आणि ही जी टीम आहे 4ही गावाचे सरपंच युवा आहे, म्हणजे 4ही गावाचे सरपंच आणि एकमेकाची मनं आमची जुळतात. त्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही भाऊंच्या पैकी गटाचं काम, जिल्हा परिषद गटाचं काम केलं तर आम्ही एकत्र तिथं असतोय. फक्त माझ्या वाट्यात जरा जास्त टाकतात भाऊ, त्यामुळे भाऊंच्याकडून माझ्याकडून बी अपेक्षा खूप आहेत की भाऊन एकदा सांगितलं, मी थोडंफार नाराज होतो 4 दिवस भाऊंच्यावर, कारण माझे एवढे मतदान आहे, भाऊ मला जिल्हा परिषद सीट पाहिजे आहे. कारण मी बी सामान्य कार्यकर्ते भांडणार नाही, कारण ह्या तुमच्या जीवावरच माझं राजकारण आहे. कारण सामान्य कार्यकर्त्याला तिकीट जर मिळालं आणि तो मोठा झाला, आता मनोजला आम्ही जिल्हा परिषद तिकीट देऊन भाऊने आम्ही देऊन त्याला निवडून आणलं, तो प्रत्येक इलेक्शनला ते नाव काढणार की मला उमेश म्हणून तिकीट दिलं आणि मी जिल्हा परिषद झालो. चेष्टा नाही, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं जोक नाही. आता कोटी कोटी रुपये खर्च करायला माणसं जिल्हा परिषद सदस्य व्हायला. मनोज कुमार मंडूरने किती खर्च केले त्यांना माहिती आहे. कार्यकर्त्यांनी गोळा करून, पैसे गोळा करून त्यांना निवडून आणलेला आहे. पण कार्यकर्ते मोठा व्हावा ह्या भावनेचा मी आहे. फक्त आपल्यालाच मिळावं ही अशी आपली भावना नाही. सरपंचला सुद्धा मी नाही म्हणतो, पण काय झालं शेवटी माझ्या गळ्यात ती माळ पडली आणि उभा राहायला लागलं. पण आता आमचे विष्णुपंत पाटील सुद्धा 20 वर्ष झाली आमच्या ऑफिस मध्ये काम करतात, त्यांना माहिती आहे कामाची आमची पद्धत. ते सुद्धा म्हणतात, म्हणजे आज ग्रामपंचायतीमध्ये असताना आमचा कोणाचा विरोध नसतोय, एकमेकाला म्हणजे सहकार्य करूनच आम्ही काम करण्याची पद्धत आहे आमची. पण त्यांना सुद्धा वाटलं बाबा आमच्या इथं राहून माझा काही फायदा होत नाही, त्यामुळं थोडंफार मला सहकार्य करा. त्यांना शब्द दिला आबांनी, बाळासाहेबांनी, सगळ्यांनी, आणि दोन्ही गटाने मिळून त्यांना आपण ह्या बेडक गणामध्ये उभा केलं. जास्त काय बोलत नाही, मागणं शेड ओढाल्यात, आता जास्त काय बोलणार नाही. फक्त एवढंच सांगतो, आपले 3 उमेदवार जास्तीत जास्त मताने, सर्वांनी तुमचं काम आहे, सर्वांनी जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं हीच माझी विनंती आहे. आणि कमळाच्या बटनासमोर येईल, कारण आता मशीन एकच येणार आहे या गणाला, बेडक गणाला एकच मशीन येत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदचे पहिला उमेदवार असणार, त्यात कमळ चिन्ह आहे, त्यानंतर खाली पंचायत समितीचं चिन्ह आहे, कमळ चिन्ह आहे. एका मशीनवर 2 कमळ मारायचे आहेत, विषय संपला. इकडे तिकडे काय भानगड करायचं नाही, इकडे एक तिकडे एक. भाऊनी सांगितलंय जरा इकडे इकडे झालं नाही, मग फंड सुद्धा इकडे इकडे होणार आहे. त्यामुळं दोन्ही कमळ मारायचे आहेत आणि आपल्या 3 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे, एवढंच सांगतो आणि मी थांबतो. मागणं सोपं आहे हो. हा, हे निकाल दिलास, व्यवस्थित दिलास, 3 उमेदवार निवडून दिले कमळावरचे, तर हे काम तुझी मार्च टाकत तुझी संपवून टाकायची जिम्मेदारी माझी असेल, बरोबर. त्या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. निकाल लागेलच, लावावाच लागेल तुम्हाला. एवढा जर विकास केला असेल, जर मी नुसतं ह्या गटामध्ये तर जवळजवळ 153 कोटी काहीतरी आहेत, ते 200 पण मी फक्त बेडकला 115 कोटी दिलेले, बेडकच्या विकासाला फक्त 115 कोटी मी दिलेले. मग माझा हक्क बनतो ना, 1 मत द्यास कमळाला, प्रत्येक उमेदवाराला 1 मत तुम्ही द्यायचं आहे. ते मत दिलं तर हा विकास आहे, पुढे विकासाची गंगा चालू राहणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. तर आपण ते करायला पाहिजे. कोण म्हणलं खाली वर त्याचं इकडं तिकडं, आम्हाला मतदानच करू नका.
एकाला द्यायचं, दुसऱ्याला तिसऱ्याला द्यायचं, तिसऱ्याला तिसऱ्याला द्यायचं असं असेल तर मतदान करू नका. द्यायचं असेल तर तिन्ही कमळाला मतदान आपल्याला द्यावं लागेल, दोन दोन कमळाला मतदान आपल्याला द्यावं लागेल. माझ्याकडे बूथ वाईज मतदान येते, काय बूथला किती मतदान पडले त्या बूथचं काम त्यानंतरच ठरलं जाईल, बरोबर ना. कारण आता खूप थकलोय मी पण काम करून करून करून. एक मत मागण्यासाठी आपल्या समोर मी आलेलो आहे. मला विश्वास आहे बेडगनं कधी मला झटकवलं नाही, खूप आशीर्वाद दिलेत मला. 4-4.5 लीड इथं मला विधानसभेला पडत होत. ह्यावेळी मी मागणी करतोय आपल्याला, विनंती करतोय आपल्याला, हा गाडा पुढे विकासाचा न्यायचा असेल तर मिनी मंत्रालयही माझ्या बरोबर असावं, ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. म्हणून 7 तारखेला आपण जे पीटी येईल तुम्हाला त्या पीटीवरती 2 कमळ असतील, 2 कमळावर आपण बटन दाबायचं आहे. ह्या गटातल्याने 2 दाबायचं आहे, त्या गटातल्या लोकांनी 2 दाबायचं आहे आणि सगळ्यांना सरसकट मतदान करून जिल्हा परिषदेवरती आज आपल्या कमळाचा झेंडा आपण फडकवायचा आहे, पंचायत समितीमध्ये फडकवायचा आहे. एवढीच अपेक्षा मी आपल्याला व्यक्त करतो. आज या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळी इथं उपस्थित राहिला. असेच आशीर्वाद प्रेम आमच्या पाठीशी आपण ठाम ठेवावे एवढीच आपल्याला विनंती करतो.